छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. खासदार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. अजितदादांसोबत झालेल्या चर्चेत दादा बोलल्याचं वक्तव्य. प्रत्येक भेटीत राजकारण शोधणं योग्य नाही. सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको. एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये. राज्यात आलेली राजकीय सूज अत्यंत वाईट. राज ठाकरेंचं वक्तव्य. सत्तेतल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यानं चर्चा. मनसे नेते संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृती अपेक्षा बाळगू नये. नाव न घेता देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानं नारायण चौधरींची महापौरपदी निवड. नारायण चौधरींना 48 तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं. काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी. भिवंडीत बंडखोरी करणार नाही असं शब्द दिला तरी बंडखोरी झालीच. बंडखोरांवर कारवाई होणार. रवींद्र चव्हाणांचा इशारा. भिगवण प्रकरणात नवा ट्विस्ट. अपहरण नाही, मी स्वमर्जीनं गेले. तरुणीचं पोलीस ठाण्यात प्रतिज्ञापत्र. आमची मुलगी आम्हाला परत द्या. कोर्टाबाहेर कुटुंबियांचा आक्रोश. भिगवण प्रकरणातली मुलगी बारामती कोर्टात हजर. मुलीच्या नातेवाईकांकडून आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कोर्टाबाहेर घोषणाबाजी. आणि बीडच्या परीक्षा केंद्राची बातमी न्यूज 18 मराठीनं दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग. परीक्षा केंद्रासह प्रमुखावरही कारवाई होणार. विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्थाही केली जाणार. शिरोळांच्या कार्यालयात लाच घेणाऱ्या लिपिक राजू ढेरिंगेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी महापौरांसह आयुक्तांना पत्र दिलंय. रस्ते कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. बांगलादेशी मुस्लिमांकडून महिलांची गैरवर्तन होत असल्याचा आरोप करत महापालिकेच्या प्रकल्पातील कामगारांच्या झाडाझडतीची मागणी केली आहे. कोल्हापूर शहरात ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चिघळल्याचं चित्र समोर आलं. शहर प्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक महापालिकेची पहिलीच महासभा वादग्रस्त ठरली आहे. विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलं जात नसल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आक्रमक झाले. गटनेते केशव पोरजे यांनी महापौरांना जाब विचारत विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला. नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये येत्या वर्षभरासाठी पालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते गणेश नाईक यांनी नागरिकांवरती अतिरिक्त कर लावला जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन दिलेलं होतं. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पालिकेच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी केलेली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये संशयास्पद आणि अवाजवी कामं केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या विषयाला हात घातलेला आहे. भाजपाचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी आयुक्त आणि महापौर यांना प्रतिकात्मक कुत्रा भेट दिलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली आहे, त्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरींची निवड झाली आहे. भाजपाकडून बंडखोरी करत त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती 48 मतांनी विजय मिळवला. यावेळी भाजपाची 6 मतं फुटल्यामुळे भाजपाला धक्का बसला. भिवंडीत बंडखोरी करणार नाही असा शब्द दिला तरी बंडखोरी झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. तर बंडखोरांवरती कारवाई करणार असल्याचा इशाराही दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उद्या दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषदेतून कोणते नवे खुलासे करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
मुंबईच्या शिवतीर्थ मैदानावरती 19 मार्चला गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. 20 वर्षांनंतर शिवतीर्थावरती राज ठाकरेंची पहिलीच सभा होणार आहे. यापूर्वी त्यांनी मनसे पक्ष स्थापन केला होता, त्यावेळेला सभा घेतलेली होती. त्यामुळे आता 19 मार्चला राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी तब्बल 4,897 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालंय. या कामांमुळे अंबरनाथ ते कळवा शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे. राज्यात असलेली राजकीय सूज अत्यंत वाईट असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं, ते चर्चेत आलंय. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं म्हणत देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची त्यांनी भेट घेतली. प्रसाद लाड उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवरती राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले. मुंबईतल्या पार्किंग आणि रस्त्यांच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याचं ते म्हणालेत. तर प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याची गरज नसल्याचंही ते म्हणाले. धाराशिव जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने शिवसेनेची सत्ता स्थापनेची ऑफर नाकारली आहे. भाजपसोबत राहण्याचा राष्ट्रवादीने निर्णय घेतला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सत्ता पक्षांच्या सभागृह नेता म्हणून भाजपाचे माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड झाली. माजी महापौर विलास इंगोले यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली.